तुम्हाला अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसाच्या आत उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये जायची मुभा आहे अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध। आता एकनाथ शिंदे हे उच्च न्यायालयात गेलेले आहेत, त्यांना 22 तारखेची डेट उच्च न्यायालयाने दिलेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंनी काल पिटिशन दाखल केलेली आहे अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध, पण त्याला तसं जर रुटीनमध्ये यायला 8 ते 12 दिवस लागतील। पण उद्धव ठाकरेंचा हाच प्रयत्न असेल की ते मॅटर मेन्शन करून की कसं हे मॅटर लवकरात लवकर लावण्यात यावं आणि 22 तारखेच्या आत किंवा 22 तारखेलाच याची सुप्रीम कोर्टात सुनावणी व्हावी, हे उद्धव ठाकरेंचा उद्देश असेल। कारण जर गोगावलेंच्या मॅटरमध्ये हायकोर्टाने नोटीस इश्यू केली, कारण हे कॉमन ऑर्डर विरुद्ध दोघेही आलेले आहेत, हायकोर्टाने 22 तारखेला जर नोटीस इश्यू केली तर सुप्रीम कोर्ट म्हणू शकतो आता हे हायकोर्टमध्ये मॅटर प्रलंबित आहे, उद्धव ठाकरेंना पण तुम्ही हायकोर्टातच जावा असं म्हणू शकतो सुप्रीम कोर्ट। त्यामुळे जर सुप्रीम कोर्टात हे मॅटर त्या दिवशी किंवा आधी लागलं आणि जर नोटीस इश्यू केली सुप्रीम कोर्टाने तर सुप्रीम कोर्ट हे मॅटर खालचं मॅटर पण स्वतःकडे वर्ग करून घेऊ शकतं। त्यामुळे एकनाथ शिंदेंना कसं आहे आता तशी घाई नाहीये त्यांना, त्यामुळे त्यांनी एक हायकोर्टाची पायरी ते ओलांडतायत आणि त्याच्यानंतर ते सुप्रीम कोर्टात येतील आणि ह्याच्यात वेळ पण खूप जाईल। त्यामुळे आता एकच हे आहे की उद्धव ठाकरेंनी कसं हे मॅटर लवकरात लवकर मेन्शन करून कोर्टाला पटवून देण्यात यावं की हे मॅटर का अर्जंट आहे। तर उद्धव ठाकरेंचं कारण काय असेल की गोगावलेंची व्हीप ही आता मान्य झाल्यामुळं एखाद्या वेळेस गोगावले व्हीपचा प्रयोग आमच्या आमदारांविरुद्ध करतील आणि तो जर प्रयोग झाला तर आमचे आमदार अजून पण अपात्र ठरू शकतात। तर ह्या अर्जन्सीच्या कारणावर त्यांना सुप्रीम कोर्टाला आता पटवून द्यायचं आहे की का हे मॅटर 22 तारखेला किंवा त्याच्या आत कसं लावण्यात यावं, हे आता उद्धव ठाकरेंचे वकील ठरवतील काय करायचंय त्याच्या। पण सर फायदा कोणाला होईल असं वाटतं, उद्धव ठाकरेंना होईल की याचा एकनाथ शिंदेंना? बघा आता जे काय करायचंय ते निर्णयामुळे कोणच अपात्र नसल्यामुळे एकनाथ शिंदे हे टिकलेले आहेत मुख्यमंत्रीपदी, त्यामुळे त्यांना तशी काही घाई नाहीये। घाई ही उद्धव ठाकरेंना आहे, कारण पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे आणि आता अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध पण त्यांनी याचिका दाखल केलेली आहे। ती कशी लवकरात लवकर बोर्डावर लावून घ्यायची आणि हायकोर्टात मॅटर हायकोर्टाच्या आधी कसं सुप्रीम कोर्टात ते मॅटर ऐकलं जाईल आणि कशी नोटीस इश्यू होईल की म्हणजे ते मॅटर परत सुप्रीम कोर्टाकडेच येईल। आणि एकनाथ शिंदेंचा उद्देश असा आहे की हायकोर्टाने त्याच्यात नोटीस इश्यू करावी, म्हणजे उद्धव ठाकरेंना आपोआप सुप्रीम कोर्टच्या ऐवजी हायकोर्टात यावं लागेल आणि त्यांनी परत वेळ लागेल। आणि एक असं पण म्हणू शकतात एकनाथ शिंदेचे वकील सुप्रीम कोर्टात म्हणू शकतात की आम्ही काही यांच्या विरुद्ध व्हीपची कारवाई करणार नाही, तर असंही त्यांचे वकील म्हणू शकतात आणि कोर्टाला ते हमी देऊ शकतात। पण हे सगळं कधी होईल जेव्हा उद्धव ठाकरेंचं मॅटर सुप्रीम कोर्टात लागेल तेव्हा, आणि ते लवकरात लवकर लागलं पाहिजे अशी त्यांचा प्रयत्न असावाच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।